गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या आठवड्यात गेल्या सेशनमध्ये 11व्या अध्यायातला 16वा श्लोक बघितला होता. तर यावेळेस आपण 17व्यापासून सुरू करूया. सो आय एम गोइंग टू स्टार्ट वर्स नंबर 17. किरीटिनं गदिनं चक्रणञ्च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिम् अप्रमेयं किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् अल दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् अप्रमेयम्. ओके, तर याचा अर्थ काय बघूया. युअर फॉर्म इज डिफिकल्ट टू सी बिकॉज ऑफ इट्स ग्लेअरिंग एफल्जन्स spreading on all sides like blazing fire or the immeasurable radiance of the sun. Yet I see this glowing form everywhere, adorned with various crowns, clubs, and discs. डिफिकल्ट टू सी, मला माझे डोळे दिपतायत कारण की ऑफ द ग्लेअरिंग एफल्जन्स, म्हणजे त्याचं जे प्रखर तेज आहे, तेज जे आहे ते तेज इतकं जास्त प्रखर आहे की ते डोळ्यांनी बघता येत नाही. स्प्रेडिंग ऑन ऑल साइड्स, सगळीकडनं तेच पसरलेलं आहे. लाईक ब्लेझिंग फायर ऑर द इममेजरेबल रेडियन्स ऑफ द सन. ब्लेझिंग फायर जर असली तर त्याचं रेडियन्स तुम्ही कसं काय मेजर करणार आहे? डोळ्यांनी तर मेजर करूच शकत नाही आपण त्याला. येट आय सी दिस ग्लोईंग फॉर्म एव्हरीवेअर, मला सगळीकडे हेच दिसतंय. अडॉर्न विथ व्हेरियस क्राउन्स, क्लब्स अँड डिस्क. क्राउन्स म्हणजे मुकुट, क्लब्स हातातले शस्त्र ते जे असेल ते, आणि डिस्क म्हणजे सुदर्शन चक्र आय गेस. तर गीताईमध्ये काय म्हणतात, प्रभो गदाचक्र किरीटधारी प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड डोळे न पाहू शकती अपार जातून हे पेटत अग्निसूर्य. प्रभो गदा चक्र आणि किरीटधारी प्रकाश तुझा सर्वत्र प्रचंड, सगळीकडे प्रचंड प्रकाश पडलाय तुझा. डोळे न पाहू शकती अपार, तुला काही पार नाहीये. जातोनी हे पेटत अग्निसूर्य, तुझ्या रूपामधून अग्नी आणि सूर्य पेटताय असं तुझं रूप आहे. किशोरजी काय म्हणतात त्याच्याबद्दल आपण पाहूया. मुक्तछंदामध्ये म्हणतात की हाती गदा चक्र मस्तकी मुकुट, तू तेजस्वी चोहीकडून चमकत. तेज तुझे सूर्यासम न मोजावे, तुझसी कोठून मी कैसे पहावे. हाती गदा चक्र मस्तकी मुकुट, तू तेजस्वी चोहूकडून चमकत. तेज तुझे सूर्यासम न मोजावे, तुझसी कोठून मी कैसे पहावे. कुठूनही जरी पाहिलं तरी सुद्धा सगळीकडे तूच दिसतोयस मला. एक सेकंड हा, माझा आवाज ऐकू येत नाही का तुम्हाला? ऐकू येत ना? आय गेस येस. येतोय. गुड, फाईन. सो लेट्स सी. हातात तू मुकुटधारी धरी गदाही, तसेच चक्र धरिलेही हसतात तुम्ही. तेजस्वी तू चहूकडे चमकीत तैसा, पाहू शकेना तुझला जणू सूर्य जैसा. हातात तू मुकुटधारी धरी गदाही, तुझ्या हातात तू गदा धरलेली आहे आणि तू मुकुटधारी आहे, म्हणजे तुला मुकुट पण आहे. तसंच चक्र धरले हसतात तुम्ही, तुझ्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. तेजस्वी तू चहूकडे चमकीत तैसा तैसा, पाहू शके न तुझला जणू सूर्य जैसा. मी तुला सूर्य असल्यासारखा मी तुझ्याकडे बघू शकत नाहीये. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. मी ह्याचं फ्रॉम अवर अद्वैतिक व्यू पॉइंट ऑल्सो विल ट्राय टू इंटरप्रेट दिस, व्हॉट दिस ॲक्च्युअली मीन्स. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वा दुर्निरीक्षं समन्तात् दीप्ता नलार्क द्युतिम अप्रमेयम.
अद्युतिनम अद्युतिनम अप्रमेयम. मुकुट, गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा, तेजाची राशी, सर्वत्र प्रभायुक्त, ज्याच्याकडे एकसारखं पाहणं देखील अशक्य आहे असा द्वितीमान अग्नी, सूर्य ह्यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा समंताभागी 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 पसरलेली आहे, व असा असा व अमर्याद असा तुला मी पाहतो. नोहे तोची हा शिरी, मुकुट लेलासे श्रीहरी, परी आताचे तेज आणि थोरी, नवलकी बहुहे. ज्ञानदेव महाराज म्हणतात की हे श्रीकृष्णा, तोच हा मुकुट आपल्या मस्तकावर धारण केला आहेस, नाही का? परंतु त्याचं आताचं तेज आणि मोठेपणा हे काही मोठं विलक्षण आहे. नेहमीचाच मुकुट जो आहे तो तो कृष्णाने घातलेला आहे, परंतु आज त्याच्या विश्वरूपामध्ये तोच मुकुट जास्त तेजस्वी दिसतोय. तेची हे वरिलियेची हाती, चक्र परिजेतया आयती, सावरितासी विश्वमूर्ती ते न मोडे खूण. हे विश्वमूर्ती देवा, तेच हे चक्र वरच्या हातात फिरवण्याच्या तयारीने तू सावरून धरीत आहेस. ती खूण नाहीशी झालेली नाहीये. सो यू स्टील लुक लाईक दॅट. पण येरीकडे तेची हे नोहे गदा, आणि तळिलिया दोन्ही भुजा निरायुधा, वागोरे सावरावया गोविंदा संसरी लिया. एक सेकंड. आणि दुसऱ्या हातात असलेली तीच ही गदा नव्हे काय? आणि चक्र व गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्रा वाचून असून, तेही श्रीकृष्णा घोड्यांचे लगाम सावरून धरण्याकरता सरसावले नाहीत काय? सो ही इज डिस्क्रायबिंग कृष्णाचे चार हात, चतुर्भुज. त्याच्यामध्ये दोन हातांमध्ये शस्त्र आहेत, म्हणजे एका गदा आहे, सुदर्शन चक्र आहे, पण खालचे जे दोन हात त्यांनी घोडे धरून ठेवलेले. अर्थात चार हातांची व्यक्ती असते का? तुम्ही विचार करा. दीज आर ऑल्सो मेटाफर्स, की मनुष्य अनेक गोष्टी एका वेळेस कसा काय करू शकतो. ॲम्बिडेक्स्ट्रस आपण त्याला म्हणू ना. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे दोन्ही हात व्यवस्थित चालतात आणि हातांची बोटं सुद्धा इंडिव्हिज्युअली चालू शकतात. अशा प्रकारची डेक्स्टेरिटी आहे कृष्णामध्ये, असं वर्णन आहे. तर द वन हू इज एक्स्ट्रीमली एफिशियंट विल बी एबल टू कंडक्ट ए लॉट ऑफ ऑपरेशन्स ॲट द सेम टाइम. तुम्ही विचार करा की आपलं हे जे कम्प्युटर असतं ना, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी सुरू आहेत. म्हणजे एकाच वेळेस आपला हा जो इंटरनेट आहे, म्हणजे गुगल क्रोम तो सुरू आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्क्रीन्स तुम्ही बघताय, राईट? दुसऱ्या वेळेस झूम सुरू आहे, तिसरं PDF सुरू आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲक्रोबॅट रीडर जे आहे त्याच्यामध्ये आपण किशोरजींचे सगळे श्लोक बघतो, राईट? तर ह्या तिन्ही चारही प्रोग्राम्स एका वेळेस सुरू आहेत ना. एका वेळेस आपल्याला दिसतं एकच आहे, कारण की वी आर फोकसिंग ऑन वन, पण द कम्प्युटर इज हँडलिंग ऑल ऑफ देम ॲट द सेम टाइम. आपल्या शरीरामध्ये सुद्धा असंच होतं बघा. कधी कधी काय असतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट पहिले शिकतो ना, तेव्हा आपला त्याच्यावर पूर्ण फोकस असतो. आता जसं लहान मूल चालायला शिकतं, तर चालताना प्रत्येक पाऊल सांभाळून ठेवतं, तोल सांभाळायला बघतं, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. परंतु आता कसं मोठं झाल्यानंतर ते चालतही आहे, चालता चालता बोलतही आहे, चालता चालता इकडे तिकडे सीनरी पण बघताय, चालण्याचं भानच नाही राहिलं. तशाच प्रकारे आपल्याला दोन हातांनी आपल्याला ज्या गोष्टी करता येतात एकत्र एका वेळेस, त्याच्यापेक्षा जास्त जर कोणी करू शकलं, तर आपण त्याला काय म्हणू की ह्याला चार हात आहेत. असं नसतं. आता मग बायकांना तर 8 हात असतात असं म्हणायला पाहिजे, कारण की एका वेळेस त्या किती गोष्टी करतात. आमच्या इथे कधी-कधी आम्ही गंमत म्हणून सांगतो, ज्या आपल्या बहिणी आमच्या इथे जॉइन करतात सत्व कार्यक्रमात. आम्ही नवरात्रामध्ये त्यांना चॅलेंज देतो, की तुम्ही पूर्ण नवरात्र फक्त नैसर्गिक अन्न खा. भूक लागेल तेवढं खा, किती वेळा खा, पण फक्त नैसर्गिक अन्न खा. फळं खा, भाज्या खा, दाणे खा, जे तुम्हाला आवडेल ते. आणि मग त्यांना गमतीने हे सांगतो मी, की नवरात्र संपले, की तुम्हाला तुमच्या अंगामध्ये दुर्गा गौरी संचारेल. तुम्हाला 8 हात तयार होतील. म्हणजे काय आहे, की तुमची डेक्स्टेरिटी वाढेल किंवा तुमची एफिशियन्सी वाढेल. तुम्ही हात 2च राहणार आहेत.
परंतु 2 हातांनी आपण किती काम करू शकतो, त्याची कार्यक्षमता वाढेल. तर अशा प्रकारे आपण समजा निसर्गाच्या नियमांचं पालन करून राहिलो आणि आपलं जीवन साधं ठेवलं, साधं. म्हणजे अनावश्यक गोष्टी करायच्याच नाहीत. आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्या करायच्या. आवश्यक गोष्टी करत असताना त्या गोष्टीमध्ये पूर्ण मन लावायचं. हे जर आपण केलं ना, तर आपलं जीवन अतिशय कार्यक्षम होऊ शकतं, म्हणजे एफिशियंट होऊ शकतं. अशाच प्रकारे राहायचं आहे. अजून काय? आणि प्रत्येक कार्य करताना आनंद प्रकट व्हायला पाहिजे. याच्या आधी काय कार्य केलं होतं ते कार्य विसरून जा. आता जे कार्य करतोय त्या त्या कार्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे दिवसभर माझ्या काही ज्या मीटिंग झाल्या असतील त्या झाल्या. पण आता आपण गीतेचं चिंतन करतोय, तर आपण गीतेचं चिंतन करू. तो काळ, त्या मीटिंग्स त्या सगळ्या केल्या, नाही का? तर अशा प्रकारे जर आपण सारखे इफ वी लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट, इफ वी सिम्प्लिफाय अवर लाईफ, वी कॅन बिकम मोर एफिशियंट. असं आपण ह्याच्यातनं समजायला काय हरकत आहे, नाही का? येरीकडे तेची हे नोहे गदा आणि तळिल्या दोन्ही भुजा निरायुधा वागोरे सावरावया गोविंदा संसारी लिया. आणि दुसऱ्या हातात असले तीस ही गदा नव्हे काय, आणि चक्र व गदा असलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्र वाचून असून तेही श्रीकृष्णा घोड्यांचे लगाम सावरून धरण्याकरता सरसावले नाहीत काय, आपण आता बघितलं राईट. आणि तेणेची वेगे सहसा माझिया मनोरथा सरिसा जाहलासी विश्वरूपा विश्वेशा म्हणोनी जाणे. आणि त्याच आवेशाने मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर परमेश्वरा तू एकाएकी विश्वरूप झालास असं मी जाणतो. परी कायसे बाहे चोज विस्मयो करावयाही पाडू नाही मज चित्त होऊनी जातसे निर्भुज आश्चर्य येणे. परंतु नवल कसलं आहे, मला आश्चर्य करायलाही अवकाश नाही, कारण या आश्चर्याने माझं चित्त गोंधळून जात आहे. इतकं आश्चर्य की त्याच्यामुळे मन गोंधळून जात आहे. हे एथ आथी का येथ नाही, ऐसे विवरो नये काही, नवल अंगप्रभेची नवाई कैसी कोंदली सैंध. हे विश्वरूप आहे की नाही, अशा विचाराने सुद्धा श्वास सुद्धा घेता येत नाही. नुसता श्वास सुद्धा घेता येत नाही. हे विश्वरूप आहे की नाही, अशा विचाराने नुसता श्वास सुद्धा घेता येत नाही. म्हणजे माझा श्वास अडकलाय, हे सगळं बघून माझे डोळे दिपलेत. नुसतेच डोळे दिपले नाहीत, अंगावरचे केस उभे झालेत, रोमांच, घाम आलेला आहे, डोळ्यातून पाणी येतंय. आश्चर्याने चित्त गोंधळून जाते, श्वास घेता येत नाही. काय अंगप्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे की ती कशी एकसारखी दाट भरलेली आहे. काय अंगप्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे. अंगप्रभा म्हणजे त्याच्या त्वचेचं जे तेज आहे, द ब्रिलियन्स ऑफ हिज स्किन, ती आश्चर्यकारक आहे की ती कशी एकसारखी दाट भरलेली आहे. हे सगळं इतकं सॉलिड आहे की त्याच्यामुळे मन पूर्ण गोंधळून जातंय. एथ अग्नीची ही दिठी करपत, सूर्य खद्योतू तैसा हारपत, ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे, ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे यया. इथे विश्वरूपाच्या तेजात दृष्टी करपून जाते. म्हणजे आपले डोळ्यांसमोर अंधारी येते. समजा आपण एखाद्या अतिशय ब्राईट गोष्टीकडे बघितलं ना, त्याच्यानंतर आणि डोळे मिटले, तर ती आपल्या मिटलेल्या डोळ्यात पण आपल्याला ते दिसत राहते काही वेळ. किंवा त्याच्यानंतर जर आपण दुसरीकडे कुठे बघितलं, तर दुसरीकडे आपल्याला काही दिसणारच नाही. कारण की त्या तेजाने आपले डोळे दिपून गेलेले असतील, है ना? ह्या विश्वरूपाच्या तेजात दृष्टी करपून जाते. म्हणजे काय होतं, की आपल्या रेटिनामधल्या ज्या सेल्स असतात ना, त्या थोड्या वेळासाठी त्या तेजानी, म्हणजे प्रकाशाच्या तेजानी त्या करपून जातात. म्हणजे दे लूज देअर सेन्सिटिव्हिटी फॉर सम टाईम. जळल्यासारख्या होतात. त्याच्यानंतर दुसरीकडे कुठे काही बघितलं, तुम्हाला काही दिसणारच नाही. आणि सूर्य काजव्यासारखे या तेजात मावळून जातात. म्हणजे ते तेज बघितल्यानंतर जर आपण सूर्याकडे बघितलं, तर सूर्य विल लुक लाइक ए काजवा. म्हणजे फायरफ्लाईज असतात ना, तसं तुम्हाला दिसेल. सूर्य काजव्यासारखा दिसेल, असं त्या विश्वरूपाचं तेज आहे. असं त्या तेजाचं तीव्रपण अद्भुत आहे. हो का महातेजाचिया महारणवी, बुडोनी गेली सृष्टी आघवी,
की युगांत विजूच्या पालवी झाकले गगना. जणू काय या महातेजाच्या महासमुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे, अथवा आकाश तर प्रलय काळाच्या विजेच्या पदराने झाकून गेलंय. ना तरी संहार तेजाची ज्वाळा, तोडोनी माचू बांधला अंतराळा. आता दिव्य ज्ञानाची डोळा पाहवेना. अथवा प्रलय काळाच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांचा आकाशात मांडव बांधलाय. प्रलय काळाच्या तेजाच्या ज्या ज्वाळा असतील त्यांचा आकाशात मांडव बांधलाय. आता असं ते विश्वरूपाचं तेज दिव्य ज्ञानदृष्टीनेही पाहवत नाही. म्हणजे ह्याला अर्जुनाला स्पेशल 4D 5D 7D ग्लासेस कृष्णाने दिले होते. त्याच्यातनं सुद्धा जे दिसलं त्याच्याने सुद्धा त्याचे डोळे दिपले. किंवा आपण सूर्यग्रहण बघतो ना, तर सूर्यग्रहणासाठी आपल्याला एक डार्क ग्लासेस दिले जातात. तर तशा प्रकारच्या डार्क ग्लासेसमधनं देखील ते तेज जे होतं या विश्वरूपाचं ते सहन होण्यासारखं नव्हतं. त्याच्यामध्ये 2-3 उपमा दिल्यात, की महातेजाच्या महासमुद्रात सर्व सृष्टी बुडून गेलेली आहे, अथवा आकाश तर प्रलय काळाच्या विजेच्या पदराने झाकून गेलंय. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अनंत अशा माहिती आहेत ना, त्या देखील त्यांचं तेज कमी झाल्यासारखं वाटतं. आता ह्याचा जर स्पिरिच्युअल अँगल तुम्ही जर बघितला ना, तर जर आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली, तर मग काय होईल, की जगामध्ये दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना, त्यांचं तेज तुलनेने कमी होईल. म्हणजे काय होईल, की आपल्याला त्याच्याबद्दलचं आकर्षण कमी होईल. समजा आपण आपल्या स्वतःच्या जाणीवेच्या अनुभूतीमध्ये किंवा जाणीवेमध्येच समजा राहिलो. जाणीवेची जाणीव. आपली जी शुद्ध जाणीव आहे, our own pure awareness. If you remain in that awareness is aware of itself. ती स्वसंवेद्य आहे. मला तुम्ही सांगा, की आपल्या असण्याबद्दल आपल्याला जी खात्री असते, त्याच्याबद्दल आपण कोणाला काही विचारण्याची गरज आहे का? आपण कोणाला काही विचारण्याची गरज नाही. आपण स्वतः आहोत हे स्वयंसिद्ध आहे. माझी जी जाणीव आहे, त्याची जाणीव मला स्वतःच होते. जाणीवेची जाणीव जी आहे ना, ती आपल्याला स्वतःच होते. जाणीवेची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कशा प्रमाणाची गरज नाही. आपण कोणाला विचारायची गरज नाही, की मी आहे की नाही? मी आहे, नेहमीच आहे. त्या अवेअरनेसमध्ये आपण जर नेहमी राहिलो आणि त्याच्यामध्ये खरा आनंद आहे हे जर आपल्याला कळलं, तर मग आत्तापर्यंत आपण ज्या काही कसरती केल्या जगामध्ये, वस्तू मिळवण्याच्या, परिस्थिती मिळवण्याच्या, बक्षिसं मिळवण्याच्या, आदर, मान-सन्मान मिळवण्याच्या, त्या सगळ्या कसरती आपल्या डोक्यातनं चालल्या जातील पूर्णपणे. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलंच आकर्षण उरणार नाही. त्या गोष्टी आपल्याला म्हणजे सूर्य समजा काजव्यासारखा दिसायला लागला. सूर्याचं आत्ता आपल्याला जे तेज वाटतंय ते समजा कमी होऊन काजव्यासारखं दिसायला लागलं, तर त्याचप्रमाणे आत्ता आपल्या मनामध्ये जगाबद्दल जे आकर्षण आहे, ते सगळंच्या सगळं कमी होणार आणि ते अगदीच तुच्छ वाटणार. का बरं? कारण की आत्मनी एव आत्मना तुष्टा. सो व्हेन वी आर इन अवर अवेअरनेस, व्हेन वी आर अवेअर ऑफ अवर ओन अवेअरनेस, त्याच्यानंतर आपल्याला जगामध्ये ज्या गोष्टी घडतायत किंवा ज्या गोष्टी दिसतायत त्याच्याबद्दलचं आकर्षण राहणारच नाही. जगामध्ये आपण कामं करू, नाही करणार असं नाही आहे. विल कीप वर्किंग इन द वर्ल्ड. व्हॉटएव्हर वी नीड टू डू इन द वर्ल्ड वी विल डू. बट वी विल डू इट फॉर एव्हरीबडीज बेनिफिट. असं व्हायला पाहिजे. ठीक आहे ना? आता उजाळू अधिकाधिक बहुवसू, धडाडीत आहे अति दाहसू, पडत दिव्य चक्षुंसही त्रासू न्याहाळिता. अधिकाधिक पुष्कळ प्रकाश अतिदाह करणारा असा पेटतोय, म्हणून ते तेज पाहायला दिव्य चक्षुलाही त्रास पडतो. ओकाजे महाप्रळयीचा भडाडू, होता काळा अग्निरुद्राची या ठाई गुढू.
तो तृतीय नयनाचा मढू फुटला जैसा, अथवा महाप्रलय काळच्या अग्नीचा भडभडाट, म्हणजे महाप्रलय काळी अग्नी होतो आणि त्याच्यामध्ये सगळं जळून खाक होतं, अशी उपमा दिलेली आहे. जो कालाग्नी नामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता. कालाग्नी नामक रुद्राच्या ठिकाणी, रुद्र जो आहे म्हणजे शंकराचं एक रुद्र रूप आहे ना, तर त्याच्यामध्ये जो कालाग्नी आहे म्हणजे ज्या काळाच्या अग्नीमध्ये सगळंच्या सगळं नष्ट होतं, तो ज्याप्रमाणे शंकराच्या तृतीय नेत्राची म्हणजे अग्नीची कळी उमलावी त्याप्रमाणे पसरलेला आहे. आता आजच मी ऍक्च्युली सकाळी चिंतन करत होतो, म्हणजे ते होत होतं की हा तिसरा डोळा म्हणजे आहे काय. तिसरा डोळा शंकराचा जो आहे ना, तो म्हणजे आपलं जे इंट्युइशन असतं ते. इंट्युइशन म्हणजे कसं आहे की समजा आपण एखादी गोष्ट बघितली, तर त्याच्या मागचं जे काही तत्व असेल ते जर आपल्याला कळलं, तर त्याला म्हणू आपण की इंट्युएटिव्ह इंटेलिजन्स. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सफरचंद खाली पडलं आणि त्याच्याकडे बघत असताना न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, अशी आपण कथा ऐकलेली आहे. तर हा एक सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण आहे म्हणून दिलं. परंतु आपल्या ऋषींचं जर उदाहरण जायचं झालं तर ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत, हे जे ऋषी म्हणतो, हे त्याला कसं कळलं? त्याच्यासाठी जो त्याचा इंट्युएटिव्ह इंटेलिजन्स आहे तोच कामाला आला ना, की हां, हे जग जे दिसतंय ना, ते ईशानी भरलेलं आहे. म्हणजे ईश्वराचा वास आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचा आनंद आपल्याला त्याचा त्याग करून घ्यायचा आहे, भोग करून नाही घ्यायचं. हे ऋषीला कसं कळलं? हे कळणं, हे आतून कळणं, ह्याला म्हणतात तिसरा डोळा उघडणं. बरं, तिसरा डोळा उघडला की तुमच्या मनातल्या कामना सगळ्या नष्ट होतात. म्हणून ती कथा आहे ना, की शंकराने तिसरा डोळा उघडला आणि कामदेव भस्म झाला. म्हणजे काय की जर इंट्युइटिव्हली मला हे कळलं की हे सगळंच्या सगळं जग जे आहे हे क्षणिक आहे. क्षणिक म्हणजे कसं की क्षणाक्षणाला बदलतंय, अनित्य आहे. त्यामुळे त्या अनित्य वस्तूमध्ये मला नित्य सुख नाही मिळू शकत. दिस इज इंट्युइशन. तर अशा प्रकारचं इंट्युइशन जर आपल्या मनामध्ये तयार झालं, म्हणजे आपला तिसरा डोळा उघडला आणि त्या तिसऱ्या डोळ्याच्या उघडण्यामुळे आपल्या मनातल्या कामना सगळ्या जळून खाक झाल्या. हा कामदेवाचा वध आहे बाय शंकराचा तिसरा डोळा. याला अर्थ हाच आहे की माय अवेअरनेस ऑफ माय ओन बीइंग इज सो फर्मली एस्टॅब्लिश्ड that I have no desire for anything that appears in that awareness as an image or as a sensation. आतापर्यंत आपण अनेक वेळा चिंतन केलेलं आहे की बाहेरच्या जगाचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये संवेदनांच्या अनुभवाने येतो. संवेदना रूपाने येतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या 5 संवेदना आपल्याला जेव्हा होतात, तेव्हा बाहेर जग आहे असं आपल्याला आतून वाटतं. बाहेरच्या जगाचा अनुभव ते जसं आहे तसं नाही होत. त्याच्या प्रतिबिंब रूपाने, त्याच्या संवेदनांच्या रूपाने होतं. हे जेव्हा कळतं ना आपल्याला, त्याच्यानंतर बाहेरच्या जगाबद्दलची आपली जी आसक्ती असते ती कमी होते. बाहेरच्या जगाला सत्य मानणं आपण बंद करतो. त्यामुळे त्याच्यामागे पळत नाही. आणि जर पळालो नाही त्याच्यामागे, तर पळापळ थांबेल, आपण आरामात राहू. आता सध्या काय होतंय, की आपण सारखं पळतोय त्यामुळे थकून जातो. जन्मोजन्मीची हीच कथा आहे. परवाच मी एका प्रवचनामध्ये सर्वप्रियानंद सांगत होते, स्वामीजी, की अर्थात हे त्यांचं वाक्य आहे की आणखीन कोणाचं आहे माहीत नाही. आय थिंक ही वॉज कोटिंग समबडी एल्स. सो इट डझंट मॅटर इफ यू विन द रॅट रेस. हे जगामध्ये आपण जे करत असतो त्याला रॅट रेस म्हणतात ना. सो इट डझंट मॅटर इफ यू विन द रॅट रेस, ॲट द एंड ऑफ इट यू आर स्टील अ रॅट. आपण जर उंदरांच्या शर्यतीमध्ये पळत असू, तर ती शर्यत जिंकल्यानंतर देखील आपण उंदीरच राहू ना. आपण त्या उंदराचं मांजर थोडी होणार आहे. तर जोपर्यंत आपण जगामधल्या गोष्टींच्या मागे पळत राहतो, तोपर्यंत आपण सांसारिक राहतो. कारण की वी आर स्टक विथ द संसार.
आणि samsara is something that keeps moving all the time. Samsarati iti samsara, right? So which keeps moving all the time. आणि it actually moves in circles. If it moves all the time, perpetually समजा एखादी गोष्ट हलणार असेल, तर अल्टिमेटली ती जाऊन फिरून बिरून त्याच जागी येईल ना. So wherever it starts from, it will come back there. That is samsara. म्हणून आपल्या इथे जन्म, पुनर्जन्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. कारण की त्या गोष्टी ह्या सापेक्ष जगामध्ये सत्य आहेत. दॅट इज हाऊ दे वर्क. ओके. तर जर आपला तिसरा डोळा उघडला म्हणजे आवर इंटेलिजन्स इज किंडल्ड फायनली समहाव, तर आपल्या मनामधल्या कामना ज्या आहेत ना त्या कमी व्हायला पाहिजे. तैसे पसरलेनी प्रकाशे, सैंध पाचवनिया ज्वाळांचे वळसे, पडता ब्रह्मकटाह कोळीसे होत आहाती. त्याप्रमाणे त्या प्रसरलेल्या प्रकाशामुळे 5 अग्नींच्या ज्वालांचे वेढे जिकडे तिकडे पडत पडत जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. आता ह्याची उपमा कशी आहे की त्याप्रमाणे त्या पसरलेल्या प्रकाशामुळे म्हणजे आपल्याच अवेअरनेसमुळे 5 अग्नींच्या ज्वालांचे वेढ हे जिकडे तिकडे पडत असता 5 अग्नींच्या ज्वाळांचे वेढे 5 अग्नी जे आहेत ना आपल्या शरीरामध्ये 5 प्राण असतात. ठीक आहे. तर ते पंचप्राण जेव्हा इकडे तिकडे हलतात, फिरतात, त्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ना ते हलू शकतं. म्हणजे समजा माझं तोंड हलतंय त्याच्यासाठी एका प्राण्याची आवश्यकता आहे. आपल्या डोळ्याच्या पापण्या हलतात त्याच्यासाठी एका प्राणाची आवश्यकता आहे. आपण श्वास आत घेतोय त्याच्यासाठी एक प्राण पाहिजे, श्वास बाहेर सोडतोय त्याच्यासाठी एक प्राण पाहिजे. माझा हात हलतोय त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचा प्राण पाहिजे. असे पंचप्राण आणि पंच उपप्राण आहेत आपल्या शरीरामध्ये. ओके. तर दीज आर बेसिकली काय म्हणता येईल की फायर आणि एअर याचं कॉम्बिनेशन आहे. नाही का? तर ह्याच्या ज्या 5 वेगळ्या ज्वाळा आहेत, त्याचे वेढे जिकडे-तिकडे पडत असतात. वेढे म्हणजे इट इज सर्कलिंग अराउंड इटसेल्फ किंवा त्याची वेणी वगैरे असते ना किंवा इट मेक्स अ सर्कल. तर तशा प्रकारचे वेढे जिकडे-तिकडे पडत असताना ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत म्हणजे काय की अगेन इफ आय रिअलाइज माय ओन ट्रू सेल्फ, देन the entire creation, the entire world of experience will simply burn away. तिची खाक होईल. कोळसे होते. ऐसा अद्भुत तेजोराशी जन्मा नवलम्या देखिलासी, नाही व्याप्ती आणि कांतीसी पारुजी तुझिये. अशा प्रकारच्या अपूर्व तेजाची जणू काय राशीच असं तुझं आश्चर्यकारक रूप माझ्या जन्मात मी आजच पाहिलं. महाराज आपल्या तेजाला आणि व्याप्तीला सीमा नाही. हा 17वा श्लोक आपण आता इथे बघितला. 18वा श्लोक घेण्यापूर्वी वी शुड सी इफ एनीबडी वॉन्ट्स टू से एनिथिंग अबाउट दिस. तो तेजाचं जे वर्णन आहे त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्या वाटायला लागल्या. म्हणजे मला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झाला म्हणून मला जगातल्या गोष्टींमध्ये रस उरला नाही. हा त्याचा अर्थ आहे. नाही. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते. असा आहे. So we'll share the screen again and we'll go up to the 18th text. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. त्वम् अक्षरं परमं वेदितव्यं त्वम् अस्य विश्वस्य परं निधानं त्वम् अव्ययः. आजच मी एका छोट्या मुलाला भेटलो. त्या मुलाचं नाव त्यांनी त्या आईवडिलांनी अव्यय ठेवलेलं आहे. अव्यय नावाचा अर्थ मी सांगितला की अव्यय म्हणजे त्याचा व्यय होऊ शकत नाही. त्याच्यामधनं कधी काही कमी होऊ शकत नाही. शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. असा हा पुरुष तो सनातन आहेस असं माझं मत आहे. You are the supreme primal objective. You are the ultimate resting place of all this universe. You are inexhaustible and you are the oldest.
You are the maintainer of the eternal religion, the personality of Godhead. This is my opinion. You are the supreme primal objective. विनोबा काय म्हणतात बघूया आपण. तू थोर ते अक्षर जाणण्याचे, तुझाची आधार जगासी अंती, जगास अंती. तू राखीसी शाश्वत धर्म नित्य, मी मानितो तू परमात्म तत्व. तू थोर ते अक्षर जाणण्याचं, तुझाच आधार जगाच्या अंती. तूच राखतो शाश्वत धर्म नित्य. जो नित्य शाश्वत धर्म आहे त्याला सनातन धर्म म्हणतात. तर तो नित्य पण आहे आणि सर्वव्यापी पण आहे. मी मानितो तू परमात्म तत्व. ते परमात्म तत्व जे आहे ते तू आहेस. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया या श्लोकाबद्दल. लेट्स गो टू वर्स नंबर 18. तू परब्रह्म म्हणती अक्षर ज्यासी, विश्वाचे परमनिधान अविनाशी. तू सनातन धर्मासी रक्षिसी, वाटे तू अव्यय पुरुष आसरी अससी. So let us go into सार्थ ज्ञानेश्वरी. 18व्या श्लोकामध्ये त्वमक्षरम परमं वेदितव्यम. ते चुकलो मी. त्वमक्षरं परमं वेदितव्यं, त्वमस्य विश्वस्य परं निधानं. त्वम् अव्ययः शाश्वतधर्मगोप्ता, सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. वेदांकडून जाणण्याला योग्य असं विनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. अव्यय आणि शाश्वत या अशा धर्मांचं रक्षण करणारा आणि सनातन पुरुष तू आहेस असं मला वाटतं. देवा तू अक्षर, अवटाबिये मात्रेसी पर. श्रुती जयाचे घर, गिवसीत आती. नांदे महाराज म्हणतात की देवा, आपण परब्रह्म आहात. आपण ओंकाराच्या 3.5 मात्रांच्या पलीकडे आहात आणि आपलं ठिकाण वेद शोधतायत. आपण परब्रह्म आहात आणि आपण ओंकाराच्या 3.5 मात्रांच्या पलीकडे आहात. ओंकारांच्या 3.5 मात्रा कुठल्या आहेत? अ, उ, हे अडीच झाले आणि मग सायलेन्स. 2 ओंकारांच्या मध्ये थोडी शांती आहे ना, तिला यांनी एक मात्रा धरलाय असं समजू आपण. तो सायलेन्स, ओम, अ, उ आणि ह्या ज्या मात्रा आहेत त्या 3.5 मात्रांच्या पलीकडे पलीकडे तू आहेस. म्हणजे वी आर बियॉन्ड अँड वी आर डीपर दॅन दिस. कारण की तिथे जाण्यासाठी पुष्कळ कष्ट पडतात आपल्याला. जे करतो म्हटलं तर खूप कष्ट पडतात आणि समजतो म्हटलं किंवा समजायचं जर झालं तर समजतं एका क्षणी समजतं. ठीक आहे. तर हे ज्याच्यामुळे होतं तो मी स्वतःच आहे आणि मी आणि परब्रह्म ह्यांचा आधार एक आहे. ठीक आहे ना. जे ओंकाराचे आयतन, जे विक्ष निक्षेपैक निधान, ते अव्यय तू गहन विनाश जी. जे आकार मात्राचं घर, जे विश्वरूपी ठेव्याची एकच खाण, असे जे अविकार गहन व अविनाश, ते महाराज आपण आहात. तू धर्माचा बोलावा, अनादि सिद्ध तू नित्य नवा. जाणे मी सदा तिसवा, पुरुष विशेष तू. तू धर्माचा जिव्हाळा आहेस. तू मूळचा सिद्ध आहेस आणि नित्य नवा आहे असं मी समजतो. तू 36 तत्वांहून निराळा असा 37वा एक अलौकिक पुरुष आहेस असं मी जाणतो. म्हणजे तू मूळचा सिद्ध आहेस आणि नित्य नवा आहेस. आपली जी अवेअरनेस आहे ती तर नित्य तशीच आहे ना. आपल्याला माहिती असल्यापासून ती तशीच आहे.
त्याच्यामध्ये नित्य नवा म्हणजे दर क्षणी मी बदलतोय ना, म्हणजे मी म्हणण्यापेक्षा माझं शरीर बदलतंय. तर तू मूळचा सिद्ध आहे आणि नित्य नवा पण आहेस. तू 36 तत्वांहून निराळा असा 37वा एक अलौकिक पुरुष आहेस, असं मी जाणतो. तर आता 37वे कुठे आहेत? 37व्या 36 तत्वाहून निराळा असा 37वा एक अलौकिक पुरुष आहेस. जेवढे काही तत्व इथे तुम्हाला दिसतात ना, त्या तत्वांपेक्षा पलीकडे अलौकिक पुरुष, प्रकृती आणि पुरुष. ठीक आहे ना, असं मी जाणतो. अरे 18 वर्षाला खूपच छोटा होता. त्याच्यामध्ये 1, 2, 3च फक्त ओव्या होत्या. शॅल वी टेक द 19th वन? अनादिमध्यान्तमनंत वीर्यं अनंत बाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं त्वे स्वस्तेजसा विश्वमिदं तपन्तम्. ज्याला आदी नाही, मध्य नाही आणि अंतही नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे बाहू अनंत आहेत, चंद्र व सूर्य ज्याचे नेत्र आहेत, दीप्तिमान अशा ज्याचं मुख आहे आणि आपल्या तेजाने जो या विश्वाला जणू काय गिळून टाकत आहे, असं मी तुला पाहतोय. ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, ज्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे बाहू अनंत आहेत, चंद्र सूर्य ज्याचे नेत्र आहेत, दीप्तिमान अशी दीप्तिमान अग्नी अशी नाही, दीप्तिमान अग्नी ज्याचं मुख आहे व आपल्या तेजाने जो ह्या विश्वाला जणू काय गिळून टाकतोय, असा मी तुला पाहतो. ओके. तू आदि मध्यांतर तू आदि मध्यांतर रहितू स्वसामर्थ्ये तू अनंतू विश्वबाहू अपरिमितू विश्वचरण तू. ते आपण झाले ऑलरेडी. नाही, ते नाही झालं अजून. तू आदी मध्य व अंतरहित आहेस. स्वतःच्या सामर्थ्याने तू अनंतच आहेस. तुला सर्व बाजूंनी असंख्य हात आणि पाय आहेत. जगातील सर्व हात आणि सर्व पाय हे तुझेच हात आणि पाय आहेत, असं जर तू समजला तर मग तुला हे सगळं कळेल, नाही का? तुझ्या स्वरूपाला मर्यादा नाही, खरंच मर्यादा नाही. पै चंद्र चंडांशू डोळा दावितासी कोपा प्रसाद लिया एका रुससासी रुससी एका रुससी तमाच्या डोळ्या एका पाळीतेसी कृपादृष्टी. आणि चंद्र आणि चंद्राने सूर्य ह्या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाच्या व कृपेच्या लीला सूर्य आणि चंद्र ह्या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाच्या व कृपेच्या लीला दाखवतात. म्हणजे तू कोप पण करतोय आणि कृपा पण करतोय, ह्याची लीला दाखवतोय. तू कुणावर कोप कटाक्षाने रागवतो, म्हणजे तुला कोणातरी राग येतो, किंवा कोणाच्या कृपादृष्टीने सांभाळ करतो, कोणाचा कृपादृष्टीने सांभाळ करतो. काही काही लोकांच्यावर कृपादृष्टी असते भगवंताची, तर भगवंत त्यांचा सांभाळ करतो. परंतु समजा भगवंताला राग आला असेल तर मग त्यांना तो नेस्तनाबूत पण करतो. जी एव विधा तू ते मी देखत असे निरुत्ते पेटले प्रळयाग्नीचे उजिते तैसे वक्र. हा जो आहे 312वा, लेट मी सी की नंतरही आहेत ना अभ्यास. ओके, सो 22व्या श्लोकापासून 331व्या ओवीपर्यंत इथे आहे. हा 321 मध्ये होतो ना आपण, 321, राईट? कशामध्ये आलो आपण? Did I lose it again? No, not yet. Again, I lost it. हां. अरे, कॅन एनीबडी रिमेंबर आपण कुठे होतो?
हा, चंद्र आणि सूर्य तुझ्या डोळ्यांनी. करेक्ट. तू कोपाच्या आणि कृपेच्या लीला दाखवत आहेस. तू कोणावर कटाक्षाने रागवतो, कोणाचा कृपादृष्टीने सांभाळ करतो, हे आपण पाहिलं. देवा, याप्रमाणे मी तुझे स्वरूप पाहतोय. पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचं तेज जसं असावं तसं तुझं हे तोंड आहे. जी एवं विधा तू ते मी देखत असे हे निरुते, पेटले प्रळयाग्नीच्या उजिते तैसे वक्त्र हे तुझे. वक्त्र म्हणजे तोंड, राईट. वाणीवेनी पेटले पर्वत, कवळुनी ज्वाळांचे उभड उठत, तैसी चाटीत दाढा दात जीभ लोळे. वणव्याने चोहूकडून पर्वत पेटला म्हणजे जसा ज्वाळांचा भडका उरतो, त्याचप्रमाणे दात व दाढ चाटीत असले जीभ लोळते. इये वदनीचिया उभा आणि जी सर्व कांतीचिया प्रभा, विश्व तातले अधिक अतिक्षोभा जात आहे. या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाच्या प्रकाशाने संतप्त झालेलं विश्व अतिशय खवळलेलं आहे. ओके. द्यावा पृथ्वी पृथिव्योदिर पृथिव्योरिदमंतरम हि वाक्यम त्वयैकेन दिशश्च सर्वाः इष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकोत्रयं प्रवस्थितं महात्म्यम. कठीण आहे वाचायला मला. संस्कृत वाचणं इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग, राईट. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश तू एकट्याने व्यापला आहेस. सर्व दिशाही तू एकट्याने व्यापले आहेस. हे विश्वरूपा, तुझं हे अद्भुत उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले. जर आपल्याला सगळ्याच्या सगळा काळ, सगळ्याच्या सगळा देश किंवा सगळ्याच्या सगळी सृष्टी एकत्र दिसल्यास काय होईल? वी वोंट बी एबल टू टॉलरेट इट. आपल्याला ती सहन नाही होणार, है ना. तुझं अद्भुत आणि उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झालंय. काजे देवृतोलोक, नाही, काजे देवलोक आणि पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ, अथवा दशदिशा समाकुळ ईशा चक्र. ज्ञानदेव महाराज म्हणतात की जेव्हा जे भूतलोक, पाताळ, पृथ्वी आणि अंतरिक्ष अथवा 10 दिशा, सर्व क्षितिज, त्याच्यानंतर काय आहे की हे आगवेची तुवा एके, भरले देखत आहे कौतुके, परी गगनाही सकट भयानके, आपलं विजय जेवी. वर सांगितलं आहे ते सर्व तू एकट्याने भरलेलं आहे हे मी कौतुकाने पाहतोय. परंतु जसं एखाद्या भयंकर वस्तूने आकाशासह सर्व जग बुडवलं, तसं तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील ठिकाणी व्यापलेली मी पाहतो. तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे मी व्यापलेली पाहतो. त्याच्यानंतर ना तरी अद्भुत तरसाचिया कल्लोळी, जाहली 14ही भुवनांसी, कडियाळी तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक. आपण हा जो श्लोक आहे ना 20वा श्लोक म्हणतोय, पण त्या 20व्या श्लोकाचे इतर लोकांचे जे ट्रान्सलेशन्स आहेत ते आपण बघितलेच नाही. 20व्याचं काय 19 पण नाही बघितलं, 18 पण नाही बघितलं. So why don't we go through all the translations now and then I'll pick up this whole thing once again. Okay, we'll try to pick up maybe हे शेवटचं जे आहे ना तिथे आपण थांबू 318 मध्ये, पण त्याच्या आधी I'm going to recite the actual श्लोक. 19व्या श्लोकामध्ये काय म्हणतात? अनादिमध्यांतम नन्तवीर्यं ममंत बाहुं शशिसूर्यनेत्रं, पश्यामि त्वादीप्तहुता शवक्त्रं, स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. You are without origin, middle, or end. Your glory is unlimited. You have numberless arms, and the sun and the moon are your eyes. I see with your blazing fire coming forth from your mouth to
You are without origin, middle or end. Your glory is unlimited. You have numberless arms, and the sun and moon are your eyes. I see you with blazing fire coming forth from your mouth, burning this entire universe by your own radiance. हे सगळं विश्व तुझ्या तेजाने दिपलेलं आहे किंवा तेजाने प्रखर दिसतंय. किती भुजावीर्य किती पसारा, डोळे कसे उज्ज्वल चंद्र सूर्य. हा पेटला अग्नी तुझ्याच मुखात, तू ताविसी सर्वची आत्मतेजे. दाही दिशा विस्तृत अलंकार अंतराळ, दाही दिशा विस्तृत अहंकाळ. व्यापून तू एकची राहिलासी, पाहुनी हे अद्भुत उग्र रूप. तिन्ही जगे व्याकुळली उदारा. मला हे बघू द्या की ह्याच्यामध्ये किती ओव्या आपल्याला सांगितल्या ज्ञानदेवांनी. पुष्कळ सांगितल्या. 20 सुरू आहे ते. ओके, आपण 20वा श्लोक बघू आज. त्या 20व्या श्लोकावर ना लेट अस सी 18, 19, 20 हे तिन्ही आपले राहिले आहेत, राईट. हे कृष्ण तूची अविनाशी व थोर खास, तू ब्रह्म अव्ययची योग्यची जाणण्यास. तू हीच अक्षर ही शाश्वत धर्म धर्मरक्षी, खात्री सनातन पुरुष तुम्हीची ऐशी. नंतरच्या काय म्हणतात, आदी नसे तुझसी मध्यची अंत किंवा, आदी नसे तुझसी मध्यची अंत किंवा, शक्ती तुझीही असतेची अनंत देवा. बाहू अनंत जणू सूर्यही चंद्रडोळे, अग्नीचे होत मुखते जाग तापायला लागले. जग तापलेले, जग तापलेले, राईट. 20व्यामध्ये काय म्हणतात, येतात देवगण तेचीही त्या शरीरी, जोडीत हात आपुले भय त्यासी मारी. तुम्हास तोची सगळे भिवनी सुस्तीची, तैसे सिद्ध मुनी ते म्हणतात स्वस्ती. हे सगळं स्वस्ती मुनींनी लिहिलं आहे असं म्हणतात. तर हे आपण आतापर्यंत सगळं शेअर केलं. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतो, वृत्तबद्धामध्ये म्हटलं आपण. सो एनीबडी वॉन्ट्स टू शेअर एनिथिंग अबाउट दिस? एनी कॉमेंट्स और क्वेश्चन्स की मी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी बघू. लेट अस सी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. ओके, वृत्तबद्धामध्ये 19, 20, 18, 19, 20 तिन्ही बघू. हे कृष्ण तूची अविनाशी व थोर खास, तू ब्रह्म अव्यसी योग्याचे आणण्यास. तू हीच अक्षर ही शाश्वत धर्मधर्मी धर्मरक्षी, खात्री सनातन पुरुष तुम्हीच ऐसी. आदी नसे तुझसी मध्यची किंवा अंत, शक्ती तुझी असते ही सदा. आदी नसे तुझसी मध्यची अंत किंवा, शक्ती तुझीही असतेची अनंत देवा. बाहू अनंत जणू सूर्यही चंद्रडोळे, अग्नीच होत मुख्य ते जग तापलेले. 20व्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघूया. हे महात्मन तू व्यापुनी अससी, पृथ्वी आकाश दाही दिशांसी. पाहुनी अद्भुत रूप हे भयानक, जाहले अतिव्यस्थित तिन्ही लोक. याच्यासाठी आपले बंधू काय म्हणतात बघूया. देवा ऐसे देखोनी तू ते, नेणो कैसे आले भयाचे भरिते. आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने. देवा तुला पाहून भयाची भरती कशी झाली ते आता कळत नाही, परंतु दुःखांच्या लाटात तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत. एरवी तुझ महात्म्याचे देखणे, तरी भय दुःखासी का मिळवणे. परी हे सुख नव्हेची जेणे गुढे, ते जाणवत आहे मज. सहज वरून विचार करून पाहिला तर तू जो महात्मा त्याचं दर्शन झालं नाही तर भय आणि दुःख यांचा काय योग. परंतु हे विश्व दर्शन आहे.
ज्या कारणांनी आपण सुखकारक होत नाही, ज्या कारणामुळे आपण सुखकारक होत नाही, ते कारण मला आता कळून आलं आहे. जव रूप तुझे, जव रूप तुझे नाही, जव रूप तुझे तेव जागशी कंटाळे, तेव जागसी सांसारिक घुमटे. प्रबुद्धतेही हं, कुठे आला आपण? सहज कुठे होता आपण? सहज विचार करून पाहिलं तर तू जो महात्मा त्याचं दर्शन झालं व भय दुःख्यांचा योग का व्हावा, परंतु हे विश्वरूपाचं दर्शन ज्या कारणामुळे सुखकारक होत नाही ते मला कळून आलं. ओके. जोपर्यंत तुझं रूप दृष्टीस पडलं नाही तोपर्यंत जगाचं विषयसुख चांगलं वाटतं. आता ज्या अर्थी तुझ्या स्वरूपाचं दर्शन झालं त्या अर्थी विषयांचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झालेला आहे. म्हणजे जगाच्या विषयांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये इच्छा नसल्यामुळे त्याच्याबद्दल कंटाळा आला आता. जव रूप तुझे, जव तुझे रूप नोहे दिठे, तव जगासी संसारिक गोमटे, आता देखीलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू. ही जोपर्यंत स्टेज आपल्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत आपण कुठेच जात नाही. वी हॅव टू रिअलाइज हू वी आर. त्याच्यानंतरच आपलं लाईफ इज गोइंग टू बिकम मच मच मोर स्मूथ. ओके. आणि विषयांचा कंटाळा यायला पाहिजे. जर आपण आपल्या आत्मतत्वामध्ये, आत्मस्वरूपामध्ये स्थित राहिलो तर विषय गळून पडायलाच पाहिजे, नाही का? देवीची तुझ देखील यासाठी, काय सहसा तुझ देवो येईल मिठी, आणि नेदी तरी शोक संकटी राहो केवी. त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल का? का बरं आलिंगन न द्यावं तर या संकटात राहावं? म्हणून मागा सरो तव संसारू, आडवीत येतसे अनिवारू, आणि पुढा तू तव अनावरू न येसी घेवो. म्हणून तुला मिठी न मारता मागे सरावं तर अनिवार असा हा जन्म मरण रूप संसार मागे सरायला आडवा येतो. म्हणजे भगवंताला जर मिठी नाही मारली तर तो संसार तुम्हाला घेऊन फिरणारच आहे. आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्या कारणाने आकळत येत नाही. आय कॅनॉट रिअली फिगर आउट की जन्म मरण रूप संसार मागे सरायला आडवा येतो आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्या कारणाने आकळत येत नाहीस. ऐसा माझा रलिया साकड बापुड्या त्रैलोक्याचा, होतच आहे हुरडा. हा ध्वनी मी हा ध्वनी जी फुळा बोल चोजवला मज. याप्रमाणे मध्येच असलेल्या या संकटात सापडलेल्या बिचाऱ्या त्रैलोक्याची होरपळ होते, असा माझा खरोखर अभिप्राय झालाय. जैसा आरंभळला आगी, तो समुद्रा ये निव्यात लागी, ये निवावयात लागी, तव कल्लोळ पाण्याच्या तरंगी आगळा बिभे. असा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीमध्ये पोळला आणि समजा अग्नीमध्ये पोळलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो, त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भीतो. अग्नीने पोळलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो, परंतु समुद्राच्या तिथे खवळलेल्या असतात लाटा, त्यांनी तो आणखीनच भिजतो. तैसे या जगासी जाहले, तू ते देखोनी तळमळीत ठेले, या माझी पैल भले, ज्ञानशूरांचे मिळावे. ह्या जगाची स्थिती अशी झाली आहे, तुला पाहून तुझ्या विश्वरूपाचं दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले. ह्यापैकी कोणीही पलीकडे गेलेले जे जे ज्ञानसंपन्न देवांचं चांगले समुदाय आहेत, दिसतच आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये किती लोक आहेत. हे सगळे ज्ञानसंपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. नाही तर आपण विचार करत राहतो की मी पापी आहे, मी पाप करणार आहे, असं नाही. आपण सगळे चांगलेच आहोत आणि आपण जे काही कर्म करू त्याची फळं आपल्याला मिळतात. अगदी ह्या जन्मी मिळालं तर फार चांगलं आहे, नाहीतर पुढच्या जन्मीपर्यंत वाट पाहायला लागेल. आणि इफ यू लिव्ह अ प्रॉपर लाईफस्टाईल देन यू कॅन लिव्ह मच लॉंगर. ओम
पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.